हॅलो सर्वांना, मी बनवत होते आज तुरीच्या ओल्या सोल्यांची आमटी अगदी गावरान पद्धतीने। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात आधी हिरव्या मिरच्या हे छान असा खमंग तेलामध्ये भाजून घ्यायच्या। इथे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला तुरीचे ओले सोले। तर हे सोले आपल्याला कमीत कमी 5 ते 10 मिनिटं भाजून घ्यायचे। ह्यांचा कच्चासरपणा गेला पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे सोले भाजायचे। नंतर भाजलेले सोले, मिरच्या आणि कोथिंबीर हे आपल्याला छान असं मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि त्यामध्ये घालायची आहे लसणाची पात। तुम्ही कांद्याची पात सुद्धा घालू शकता। तसा ही आमटी आमच्याकडे पातीमध्येच बनवली जाते का त्यामुळे टेस्ट खूप छान येते। नंतर देऊन घ्यायची आमटीला फोडणी। तर इथं आपल्या आमटीला छान अशी उकळी। तर ह्या स्टेजवर ह्यामध्ये घालायचे टोमॅटो। तर टोमॅटो जर आधी घातले तर त्यामुळे आमटीचा थोडासा कलर वेगळा दिसतो आणि टेस्ट ही थोडीशी बदलते। त्यामुळे आताच टोमॅटो घालायचे आणि नंतर घालायचं चवीपुरतं मीठ। तर छान अशी आपली आमटी इथे रेडी झालेली आहे। अशी आमटी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा। आणि त्यासोबत बनवून घेतल्या गरमागरम चपात्या। सोबत बनवायची होती मला तोंडी लावण्यासाठी थोडीशी मेथीची भाजी। कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची घालून मी ही भाजी बनवून घेणार होते। तर इथे तयार झालं आपलं संपूर्ण जेवण। भाजी, पोळी, आमटी आणि कांदा हे परफेक्ट असं कॉम्बिनेशन होतं। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असं गावाकडलं जेवण एकदा तरी नक्की ट्राय करून बघा। भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय।